ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर पहिल्या दोन्ही मॅचमध्ये जर पाहिलं तर मोठमोठ्या धावसंख्या होताना पाहायला मिळाल्या. पाहूया तिसऱ्या मॅचमध्ये काय होतंय. अतिशय चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी खास आकर्षक डिझाईन केलेली ट्रॉफी आणि मोठी पारितोषिक रक्कम आणि संपूर्ण भारतभरातून आलेले खेळाडू या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील. त्याचबरोबर जर पाहिलं तर लाईव्ह कास्ट अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपण पाहतोय आणि तेवढंच मैदान देखील सुंदर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सर्व गोष्टींची पूर्तता या स्पर्धेत केलेली ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्रिकॉन कप आणि क्रिकॉन कपच्या पहिल्या दिवसात जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर ट्रायडंट नवी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 वॉरियर्स विनर्स इंडिया ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होते कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या बॅट्समनने सुरतच्या मागील मॅचमध्ये प्रभावित केलं होतं प्रदीप पाटील, चौफेर टोलेबाजी केली होती, तेच येत आहेत बॅटिंगला स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे, तर गोलंदाजीसाठी पहिल्याच षटकात आमंत्रित करण्यात आलेलं आहे ते म्हणजे भिवंडीचा एक असा खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा सध्याच्या घडीला आपण पाहतो ते म्हणजे भावेश पवार यांच्या हातात सोपवला आहे बॉल. 6 ओव्हरची मॅच होते या महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात. क्रिकॉन पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पहिल्याच बॉलवर रन घेण्याचा प्रयत्नही पूर्ण केला गेला. चांगली गोष्ट आहे. पहिल्याच बॉलवर जर ज्यावेळेला एखादा फलंदाज धाव घेतो तर तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलीच बॉलवर धाव घेतली गेली. ही रनची भूक आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली स्टार्ट दिली, चांगला खेळला, 16 बॉलमध्ये 42 रन केले आणि याही मॅचमध्ये सुरुवात पहा पहिल्याच बॉलवर स्टार्ट चांगला मिळाला आहे. कव्हर्सला हलक्यात आणि ढकलून 1 रन इथे कंप्लीट केली आणि स्वतःचं खातं उघडलं आहे. भावेश यावेळेला थोडंसं कमी गतीने बॉल टाकला होता, मिड ऑफच्या दिशेने खेळला, तिकडेही रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. सुमित ढेकळे मागील मॅचमध्ये देखील निर्णायक राहिले, परंतु प्रदीप पाटील यांनी मात्र खूप प्रभावित करणारा खेळ केला होता. अगदी बरोबर आहे. प्रदीपने मागच्या मॅचमध्ये दमदार खेळ केला, 42 रन केले आपल्या टीमसाठी. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. GT26 या ठिकाणी येतोय. प्रदीप पाटीलचा बोलबाला याही मॅच मध्ये आपण पाहतोय. स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि पहा काय दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमधून जे क्षेत्र त्याने निवडलं तिथून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि नेहमीच म्हटलं जातं हवा के 7-7 घटाके संग संग. तसाच खेळ सध्या त्याचा सुरू आहे. ज्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतात त्या दिशेने त्याच्या बॅटमधून येतात आणि रन जमवतोय आपल्या टीमसाठी. यावेळेला बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. भावेशने आपली रणनीती बदलली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला थोडीशी उसळी दिली होती, परंतु या बॉलवर भावेशने मात केलं प्रदीप यांच्यावर. या अगोदर जर पाहिलं तर बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला मात्र मिड विकेटला खेळून काढलं होतं आणि यावेळेला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला आक्रमण, या वेळेला दिशा आहे स्क्वेअर लेगची. आणखीन एक चांगला फटका येताना पाहिला मिळेल या ठिकाणी. आणि येतोय धकधक धकधक चौकार. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग. शफल झाले आउटसाईड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर दिशा दिली बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथून जी खेळाडू वृत्ती दाखवली त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. खेळाडूने लगेच सांगितलं हा बॉल टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. कारण जवळपास 12-13 कॅमेऱ्याच्या अंतर्गत ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत tenniscricket.in. यावेळेला मात्र थोडंसं जास्त आखूट टप्प्याचा बॉल टाकला. जरून काही टेस्ट घेतली या ठिकाणी फलंदाजाची. मागील बॉलचं उत्तर या ठिकाणी दिलं. 1-2 मोठे फटके या ठिकाणी खेळले जरूर, परंतु यावेळेला भावेश कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 6 ओव्हरची असणारी ही मॅच आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 12 बिनबाद. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली आहे बॅट्समन प्रदीप पाटीलने. 11 रन केले तर सुमित ढेकले खेळतोय 1 रनवर. भावेश पवारचं हे पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेमध्ये रन झालेले आहेत तर टीम 11 वॉरियर्स विनर्सचे आतापर्यंत 12. tenniscricket.in चे CEO संतोष नाणेकर आणि त्यांच्याचबरोबर आपण पाहतोय करुणाकर कोटियन चर्चा करतात, कारण संपूर्ण जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. इव्हेंट जरी मॅनेज केला असेल स्टार कनेक्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने, परंतु स्वतः खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेची स्वीकारली आणि साकारली आतापर्यंत संतोष नाणेकर यांनी.
तर पहिली ओव्हर झाली आणि पहिल्या ओव्हरनंतर 12 चिंतेचा विकेट बनेल जर ही जोडी अशी जमली तर. जशी या अगोदरच्या मॅचमध्ये 50पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु ही पार्टनरशिप फोडण्यासाठी संघनायकाने बॉल मात्र विवेक शेलारच्या हातात दिलाय. आणि डेड बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. आणि नवीन बॉल ज्यावेळेला आपण हाताळतो त्यावेळेला या गोष्टी होतात, आणि त्यातल्या त्यात जर तो टेनिस बॉल असेल, कारण नवीन बॉल जर पाहिलं तर स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्याला जे एक तंतुमय आवरण असतं ते थोडंसं स्किटी असतं सुरुवातीला. यावेळेला चांगला फटका मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि येतोय आणखीन एक धक धक चौकार. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला तैनात करण्यात आलं होतं आणि सुमितने अगदी तेच केलं. पहिला बॉल हातातून निसटला, त्यानंतर अपेक्षित होतं की बॉल थोडासा ओरपीच टाकेल बॉलर आणि त्याच्या डोक्याशी खेळतोय सुमित. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. यावेळेला मात्र उसळता बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. मागील फटक्याचं हे उत्तर होतं. अशा प्रकारच्या रणनी त्या बनवाव्याच लागतात. जर तुमच्यावर फलंदाज आक्रमण करत असेल तर त्याची स्ट्रेंथ ओळखावी लागते, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागते, आणि तेच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. वेगळा बॉल टाकला. मागील बॉलवर जरूर रन आले, परंतु या बॉलवर त्याच फलंदाजाला रोखलं ज्यांनी मारलाय चौकार. चांगलं बॅटल दोघांमध्ये रंगत आहे, परंतु पुन्हा एकदा तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा डेड बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. क्रिकॉन कपची एक महत्त्वपूर्ण मॅच, 2 मोठ्या संघांमधील टक्कर आज आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला 11 वॉरियर्स विनर इंडिया, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ट्रायडंट नवी मुंबई यांच्यातील मॅच. विवेक शेलार 2 वेळा जर पाहिलं तर हातातून त्यांच्या बॉल निसटलाय. एक खोलवर टप्प्याचा तदनंतर बॉल आला, तदनंतर जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथवर टाकला, आणि तदनंतर पुन्हा बॉल निसटला होता. पुन्हा एकदा विवेक शेलार बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. हो, अतिशय वेगाने वा आणि टचूक टप्प्यावर येताना पाहायला मिळत आहे, आणि चांगलं कमबॅक विवेक यांचं होत आहे. सुमित आणि विवेक यांच्यातील एक चांगलं बॅटल, चांगलं युद्धच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळत आहे. पहा, आताही प्रॉपर लेंथवर बॉल टाकला होता, आणि कारण लेंथवरचा बॉल खेळणं तेवढं डिफिकल्ट असतं जसं आखूड टप्प्याचा किंवा ओव्हर पिच बॉल खेळणं सोपं असतं, आणि तेच या ठिकाणी केलं. लेंथ बॉलवर फलंदाज डबल माइंड असतो, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगला चेंडू विवेक शेलार यांच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात पाहायला मिळाला. विवेक शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बिग हिट केला जातोय. मिड ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅट मधून येतोय GT20 6 षटकार. चांगला स्ट्रोक. चौकारानंतर 2 डॉट बॉल आणि 2 डॉट बॉलचं प्रत्युत्तर इथे मात्र षटकाराने दिलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने V शेपमध्ये खेळला स्ट्रोक, आणि आपण प्रत्येक षटकारानंतर GT20 हा उल्लेख करतो. त्याचा फुल फॉर्म जर पाहिला तर ग्लोबल T20 कॅनडा आहे, जी सर्वाधिक मोठी लीग T20ची खेळवली जाते कॅनडामध्ये. यावेळेला उसळता बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न. विवेक शेलार या रणनीतीमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत, आणि घेतली जाते या ठिकाणी स्टार कनेक्ट कॅच. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर क्रिकॉन फॅन्टसी विकेट सुमित ढेकळे बाद. तर सुमित ढेकले इथे मात्र परतलाय बाउन्सरवर. हुक करण्याचा प्रयत्न आणि अखेर विकेट गमावली. 11 रन केले. एक षटकार त्याच्या बॅटमधून, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 6 बॉल फेस करत असताना 183चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. 22ला पहिला धक्का बसलाय टीम 11 वॉरियर्स दुबई विनर्स या टीमला. या मॅचमध्ये ट्रायडंट नवी मुंबईच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळायचं आहे. मग अशी देखील संतोष नाणेकर यांच्याबरोबर आपण चर्चा करत होतो त्यांच्या बाबतीत,
खऱ्या अर्थाने ही लीग आज आपल्यासमोर या PDTSAच्या ग्राउंडवर रंगताना दिसते आणि याचं श्रेय मात्र संतोष नाणेकर यांच्या मेहनतीला जातं. खऱ्या अर्थाने हा जर इव्हेंट पाहिला तर मॅनेज केला स्टार कनेक्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने, परंतु त्याच्या मागे सूत्रधार आणि खूप महत्त्वाची भूमिका संतोष नाणेकरची देखील आहे आणि खूप चांगलं कार्य ते करतात. 22 रन स्कोअरबोर्डवर 1 विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि विवेकला एक मोठं यश मिळालं आहे. विवेकला या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे. प्रयत्न त्यांच्याकडून त्या पद्धतीचे केलं जात आहे. तर जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विवेक शेलार यांनी मात्र यश मिळवून दिलं. हेच यश मिळायला मागील मॅचमध्ये बराच वेळ गेला होता. या मॅचमध्ये जर पाहिलं तर ते लवकर मिळालं. विवेक शेलारने ते मिळवून दिलं. सुमित ढेकळे बाद होत आहेत, परंतु शाकीर काकू गुजरातचे आणखीन एक धडाकेबाज बॅट्समन यावेळेला प्रभावित करणारा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथवरून जास्त उसळी घेतली आणि एवढी उसळी होती की प्रभावित झाले. अक्षरशः गलीच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 1 रन कंप्लीट झाल्यानंतर जर पाहिलं तर स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. चांगला बाउन्स इथे मिळाला आहे गुडलेन स्पॉटवरून. पहा बॅटचं जिथे स्टिकर असतं त्या दिशेने बॉल आला आणि त्यामुळे फक्त संयमाने दिशा दिली या बॉलला. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 12. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये विवेक शेलारने 1 यश मिळवून दिलं. 1 षटकार 1 चौकार त्या ओव्हरमध्ये खर्च केला असता 11 रन त्याने त्या ओव्हरमध्ये खर्च केले. तर 2 ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तर जावेद मॅचच्या दिशेने 3ऱ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं नायडू यांना आपण गोलंदाजीसाठी सुरेश तमिळ बॉलिंगसाठी येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मागील मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये केवळ 7 रन दिल्या होत्या. काय बॉलिंग केली होती सुरेश तमिळ यांनी आणि या मॅचमध्ये देखील त्यांच्यावरच 3रं षटक सोपवण्यात आलं आहे. पाहूया कशा प्रकारची बॉलिंग करत आहेत गुजरातला सौराष्ट्रला बिलॉंग करणारे हे बॉलर. परंतु समोर जर पाहिलं तर गुजरातचे आणखीन एक बॅट्समन देखील पाहायला मिळत आहेत. शाकीर काकू लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी ओळखले जाणारे हे गुजरातचे बॅट्समन. पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतायत. क्रिकॉन कप या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला ट्रायडेड नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 वॉरियर्स विनर इंडिया. विकेट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जातोय. प्रॉपर टायमिंग येऊ शकला नाही, परंतु बॉलरच्या डोक्यावरून हा बॉल गेला. 1 रन त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. 1 रनने जर पाहिलं तर स्कोअर पुढे जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 24 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 3रं सुरू झालेलं आहे. सर्वांना उत्कंठा या स्पर्धेची होती. कधी ही स्पर्धा येणार, संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत वाट पाहत होतं. अगदी आज जर प्रवास पाहिला टेनिस क्रिकेटचा, गलीबोळात खेळलं जाणारं क्रिकेट आज स्टेडियमवर खेळलं जात आहे. फॅन्टसी लीग देखील याच टेनिस बॉल क्रिकेटवर येताना आता आज पाहायला मिळत आहेत. हा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास खूप मोलाचा आहे आणि म्हणूनच की काय टेनिस बॉल क्रिकेट आपणा सर्वांचं आवडतं आणि लाडका आहे. हो, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले. या अगोदर जर पाहिलं तर खूप मोठा वेग पाहायला मिळाला होता, परंतु आता जर पाहिलं तर गती परिवर्तन केलं जात आहे. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडू पाहायला मिळाला. अगोदरच मन बनवलं होतं या बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं, परंतु कमी गतीने नक्कीच या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला आणि एका धावेमध्ये 1 धाव देखील मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला. 25 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी पाहू शकता आपण मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे गोलंदाज सुरेश तमिळ. तर बॅटिंगसाठी आपण पाहू शकता शाकीर काकू. पुन्हा एकदा ब्लॉक. यावेळेला मात्र अतिशय वेगात परफेक्ट ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. त्याला मात्र एका वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होऊ दिला नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. प्रयत्न तर केले जात आहेत, परंतु धावसंख्येला लगाम घालण्याचं काम आतापर्यंत या गोलंदाजाने केले. नाव आहे सुरेश तमिळ. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. प्रत्येक चेंडू गणिक जर पाहिलं तर त्यांच्या चेंडूचा वेग कमी जास्त होतोय आणि तोच कमी जास्त होणारा वेग जर पाहिलं तर फलंदाजांना अडचणीत आणतोय. परंतु फलंदाजांकडे दोघांकडेही क्षमता आहे या परिस्थितीमधून मार्ग काढण्याची. तिघेही खेळाडू गुजरात राज्यातील.
यावेळेला वेगा चेंडू जरूर बॉल हवेत. क्षेत्ररक्षक विवेक शेलार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अचूकता 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 तुम्हाला यश मिळवून देऊ शकते आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. आणि स्टार कनेक्ट कॅच विवेक शेलार यांनी घेतली आहे, तर क्रिकॉन फॅन्टसी विकेट मात्र या ठिकाणी सुरेश तमिळ यांनी घेतली. कुणालजी काय म्हणणार या गोलंदाजीविषयी आणि या विकेटविषयी? सगळ्यात पहिले तर मी बॉलरच्या बाबतीत बोलेन की JSW पॅव्हलियन एनकडून ज्याही वेळेला राईट हँडेड बॅट्समन तुमच्या समोर बॅटिंग करतो त्या दिशेने षटकार चौकार आणि रन बरसतात, परंतु या एंडकडून मागच्याही मॅचमध्ये सुरेश तमिळ यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग केली आपल्या टीमकडून आणि याही मॅचमध्ये सुरेश तमिळ त्याच एंडकडून बॉलिंग करतात. आणि या ओव्हरचंच विश्लेषण घ्या, या ओव्हरमध्ये रन देखील कमी खर्च केले, त्यांनी विकेट देखील घेतलेली आहे. त्यामुळे मी म्हणेन पारडं जळ होत चाललंय कुठेतरी ट्रायडंट नवी मुंबईचं. आणि या मॅचमध्ये जर आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, 6 ओव्हरचा सामना आहे, मोठे फटके जर आले 1-2 तर मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होऊ शकतं टीम 11 वॉरियर्स विनर्स इंडियाच्या दिशेने. सुरेश तमिळ खूप चांगली बॉलिंग, म्हणूनच की काय भारतात आणि भारताच्या बाहेरील देखील कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा वेगात बॉल जरूर होता, त्याला खेळण्यात जाते समोरच्या दिशेने. फिल्डर बॉलच्या अडवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झाला, परंतु येतोय धकधक धकधक चौकार. इथे डबल माइंडच होता थोडासा भावेश. पहिले बॉलवर जाण्याचा प्रयत्न, त्यानंतर स्वतःला सावरला, तो थांबला बॉलसाठी, परंतु त्यानंतर बाउन्स किती मिळाला या बॉलला आणि अखेर हाताला ब्रश नक्की झाला बॉल, परंतु तो अडवू शकला नाही आणि अखेर आलाय धकधक चौकार. बॅट्समनच्या बॅटमधून 7 रन आतापर्यंत खर्च केलेत बॉलिंग करत असताना सुरेश तमिळने. एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली आहे आणि आता रन यायला सुरुवात झाली आहे टीम 11 वॉरियर्स दुबई इंडियाकडून. तर सुरेश खूप चांगली बॉलिंग होते, परंतु शाकीर काकू हे देखील प्रयत्न करतायत रन बनवण्याचा. हो पुन्हा एकदा कमी गतीने बॅटची एज घेऊन बॉल मात्र पाठी जातोय, परंतु चांगलं मी म्हणेल हे षटक राहिलंय. आतापर्यंत ज्या पद्धतीने या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि टीम या ठिकाणी आपण पाहू शकता 11 वॉरियर्स विनर या टीमला मात्र थोडंसं सीमित धावसंख्येचा ग्राफ खाली आणला. विशेष म्हणजे विकेट या षटकामध्ये घेतली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 30, 2 विकेट माघारी परतल्यानंतर. 10च्या सरासरीने आतापर्यंत रन केलेले आहेत तर टीम 11 वॉरियर्स विनर्सने या मॅचमध्ये. सुनील चावरी आता मैदानामध्ये गेला, टीमचा कॅप्टन. शाकीर काकूच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आक्रमक बॅट्समन आहे शाकीर काकू. दुसऱ्या बाजूला सुनील चावरी, मगाशी त्याने सांगितलं की सेन्सिबल क्रिकेट करणं गरजेचं आहे ॲज अ कॅप्टन म्हणून, त्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल. आणि आता जर पाहिलं तर विवेक शेलार याच्याकडे हे षटक सोपवण्यात आले, ज्याने 1 ओव्हरमध्ये 11 रन खर्च केलेत, 1 विकेट आपल्या टीमसाठी घेतली आहे. त्यामुळे त्याची देखील जबाबदारी वाढली आहे खऱ्या अर्थाने या मॅचच्या दरम्यान. नक्कीच. तर 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. विवेक शेलारला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे, कारण खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. ही त्यांची या ठिकाणी भूमिका खूप मोलाची असणार आहे, कारण शाकीर काकूला रोखणं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुनील चावरी यांनाही रोखण्यासाठी. आणि हे आता उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु ते रोखण्यासाठी जर पाहिलं तर विवेक शेलार यांना बॉलिंगसाठी आमंत्रित. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 1 विकेट घेतली होती, परंतु रन 11 आले होते. यावेळेला अकूट टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला, परंतु बॉलरने बॅट्समनवर मात केली आहे आणि अशाच प्रकारचा संघर्ष आपल्याला पुढील 4 दिवस पाहायला मिळेल. कधी बॉलर बॅट्समनवर मात करेल तर कधी बॅट्समन बॉलरवर मात करेल. कधी हातात घेतलेला चेंडू घेऊन मात्र गोलंदाज फलंदाजांच्या विरुद्ध रणनीती बनवतील, तर फलंदाज अशी नक्कीच व्यूहरचना बनवतील की आलेला चेंडू धावांमध्ये परावर्तित करण्याचा. हे आहे क्रिकेट आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने म्हणजे मिड विकेटच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलं. 1 रन तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु थांबवलं गेलंय. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. या ठिकाणी चांगलं गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. मोठ्या फटक्यामध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला या एंडनी नक्कीच परावर्तित होऊ दिलं नाही. हा एक प्लस पॉईंट आतापर्यंत पाहायला मिळतो विवेक शेलार यांचा. गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर खूप प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या राहिली आहे. बॉलला आतमध्ये आणण्यात, बॉलला बाहेर पाठवण्यात, या दोन्ही अँगलने वळवण्यात किंवा कट करण्यात यशस्वी होणारे हे गोलंदाज आहेत. परंतु समोर शाकीर काकू यांच्यासारखे एक धडाकेबाज आव्हान आहे. या आव्हानावर मात करायची हाच प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. नक्कीच आज टेनिस क्रिकेट खूप उंचीवर जाताना पाहायला मिळत आहे आणि तो टेनिस क्रिकेटचा प्रवास आठवतो जो मात्र छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, छोट्या छोट्या रस्त्यांवर देखील खेळलं जाणारं हे क्रिकेट आणि इथपर्यंतचा प्रवास.
ओहो, या वेळेला गती परिवर्तन, त्याचबरोबर बॉलला दिलेलं वळण, बॅटची घेतलेली एज विवेक शेलारला मिळतं यश. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि खूप चांगली या ठिकाणी कॅच घेतली जाते. स्टार कनेक्ट कॅच यष्टीरक्षकाकडून घेतली गेली आणि त्याचबरोबर क्रिकॉन फॅन्टसी विकेट विवेक शेलार मिळवत आहेत. चांगला लेग कटर याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि शाकीर काकू इथे आऊट झालेत. 6 बॉलमध्ये 7 रन करत असताना 116चा बॅटिंग स्ट्राईक रेट. एक चौकार आला होता जो भावेशच्या डोक्यावरून गेला होता मागच्याच ओव्हरच्या दरम्यान. आणि पहा विवेक शेलारने आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये 12 रन खर्च केले, 2 विकेट्स घेतल्यात, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये त्याला विकेट मिळाली आहे. चांगली बॉलिंग करत असताना विवेक शेलार आपल्या टीमसाठी प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकूया. 51 रन बनतील अशा सरासरीने जर बॅटिंग केली तर. परंतु ज्या पद्धतीने दबाव बनवला आहे टीम ट्रायडंट नवी मुंबईने, खूप चांगली बॉलिंग त्यांचे बॉलर्स करत असताना या मॅचच्या दरम्यान. नक्कीच. आणि संतोष नाणेकर यांचं देखील मी या ठिकाणी विशेष कौतुक करेल, जे या स्पर्धेचे ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मात्र tenniscricket.in टेनिस क्रिकेट जे नक्कीच गल्ली क्रिकेट म्हणून ओळखलं जात होतं त्याला ग्लॅमर देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. एक पहिली वेबसाईट त्यांच्या माध्यमातून आणली गेली आणि तदनंतर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला खूप मोठा बदलाव झाला. टेनिस क्रिकेटला खूप मोठं ग्लॅमर आलं आणि खऱ्या अर्थाने हे टेनिस क्रिकेट रस्त्यावरून गल्लीमधून आता स्टेडियमपर्यंतचा प्रवास या टेनिस क्रिकेटचा लाजवाब राहताना पाहायला मिळतोय. सभ्यत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम उरण मुळेखंड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विवेक शेलार पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतायत, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळेला पाहू शकता विवेक शेलार पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. लेंथवरचा बॉल त्याला मात्र पुन्हा वळवण्याचा प्रयत्न झाला. जीवित बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉलने केली बॅटवर मात. महत्त्वाचा प्रत्येक बॉल असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ओव्हर जर पाहिली तर चौथी या ठिकाणी सुरू आहे. 31 धावांवर धावसंख्या थांबली आहे. जीवित मात्रे अकूट टप्प्याचा बॉल यावेळेला होता, परंतु नक्कीच रीड करू शकले नाही आणि परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळणं जरूर आहे. या बॉलला अपेक्षित होतं मोठ्या फटक्यात परावर्तित करू, ते झालं नाही, परंतु एक धाव तर नक्कीच येते. विवेक शेलार आणि त्यांच्या गोलंदाजीचे रंग या ओव्हरवर उधळताना पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक, प्रत्येक बॉल हा वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या प्रकारचा आणि नक्कीच फलंदाजांना अडचणीत आणण्याचा, टाकण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी राहिला आहे. विवेक शेलार तर समोर जर पाहिलं तर सुनील चावरी एक प्रख्यात फलंदाज आहेत. हो, पुन्हा एकदा बीट होत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जरूर होता, परंतु जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आणि विवेक शेलारने काय षटक टाकलंय. लाजबाब गोलंदाजी. या षटकात जर पाहिलं तर केवळ 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि विकेट देखील. जो गोलंदाज पहिल्या षटकात जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या आणि विवेक शेलार आपली उपलब्धता सिद्ध करत असताना मी या संघात आणि या स्पर्धेत का आलोय ते या ठिकाणी दाखवून देत आहे. आपकी शादी का एल्बम देखिए कभी भी कहीं से भी, स्मार्ट टीवी, कंप्यूटर और आपके मोबाइल फोन पर, वो भी फुल HD क्लैरिटी में। आज ही आपके फोटोग्राफर को vidonweb.in पर वेबसाइट बनाने को बोलिए। फॉर फ्री रजिस्ट्रेशन लॉग इन टू vidonweb.in। We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास एक स्कूटर है चलाने के लिए. चलो. Hey Sachin, let's go for a ride. Hey, come on. Where's your helmet? I need a helmet? Of course. Well, Come on, let's get a helmet. अरे, मेरे क्रिकेट का हेलमेट किसने रखा इधर? भाई, बाइक का हेलमेट दे दो. तर
ओव्हर जर पाहिलं तर 4 संपतात 32 धावा. धावांसाठीचा संघर्ष मात्र या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतोय. तर दोन्ही टीमला यानंतरच्या मॅचच्या कॅप्टनला आमच्या सूचना असतील की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. शांतिरत्न डोंबिवली विरुद्ध 11 वॉरियर्स दुबई. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे जशा या 2 ओव्हर संपतील आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जीवित मात्रे रन करण्याचा प्रयत्न तर नक्कीच असेल. या ओव्हरमध्ये रन बनवणं गरजेचं आहे, परंतु रन आतापर्यंत जास्त न देणारा हा गोलंदाज आहे. खूप चांगली बॉलिंग राहिली आहे. पाहूया या ओव्हरमध्ये काय होतंय. सुरेश तमिल. ओहो, पुन्हा एकदा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा लेंथवर आणि पहा पुन्हा एकदा जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केला आणि सुरेश तमिळ आज काय वेगळाच इरादा करून आलेत की काय. पहिल्याही मॅचमध्ये जर पाहिलं तर त्यांनी केवळ 7 रन खर्च केले होते 2 ओव्हरमध्ये आणि आताही जर पाहिलं तर आतापर्यंत लाजवाब बॉलिंग. सुरेश तमिळ जीवित मात्रे क्षमता आहे. जीवित मात्रे यांच्याकडे रायगडचा सिक्सर किंग म्हणून देखील ओळखलं जातं. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने मात्र या बॉलला पाठवलं जातं शॉर्ट फाईन लेगला, परंतु ते हात खोलण्याची संधीच देत नाही. सुरेश तमिळ यांची जी गोलंदाजी आतापर्यंत होते, ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, एकतर लेंथवर ब्लॉकमध्ये बॉल करतायत, शरीराच्या दिशेने गोलंदाजी करतायत, त्यामुळे फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यासाठीची जी संधी पाहिजे ती संधी मात्र देत नाही आहे. थोडेसे नक्कीच समाधानी असतील ओमकार देसाई, कारण जी परिस्थिती आहे ती अंडर कंट्रोल आहे. पहिल्या 2 मॅचच्या तुलनेत जर पाहिलं तर या मॅचमध्ये 5वी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर 33 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. या अगोदर जर पाहिलं तर सुरेश तमिळ, तदनंतर विवेक शेलार आणि पुन्हा एकदा सुरेश तमिळच्याच हातात ओमकार यांनी चेंडू सोपवला आहे. कारण धावसंख्येला नियंत्रित ठेवण्याचं काम जे आहे ना तर या दोन्ही गोलंदाजांनी केलं आहे. परंतु या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल फलंदाज सुनील चावरी आणि जीवित म्हात्रे यांना. कमी गतीने आलेला बॉल त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय, परंतु दुसरी धाव घेत असताना कॉल नव्हता आणि धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. कुणालजी. सुरेश तमिळ हे न उलगडणारं कोडं ठरलंय. पहिल्या मॅचमध्ये देखील तसंच झालं. शांतिरत्न डोंबिवलीच्या विरुद्ध त्याने JSW पॅव्हलिन यांकडून बॉलिंग केली आणि याही मॅचमध्ये ज्यावेळेला बॉलिंग करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर ट्रायडन नवी मुंबईच्या कॅप्टनने सोपवली, याही मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. परंतु तिथे 2 रनचा प्रयत्न करत असताना मात्र सुनील चावरीने थांबवलं होतं बॅट्समनला. तरी देखील जीवितने प्रयत्न केला आणि राहुल जोगाडेचा खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि अखेर आणखीन एक धक्का बसतोय टीम 11 वॉरियर्स विनर्सला या मॅचमध्ये. 34ला 4 ओव्हर नंबर 5 सुरू असताना क्रिकॉन फॅन्टसी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती देखील रनआउटच्या स्वरूपात, कॉम्बिनेशन नव्हतं प्रॉपर, दोघांचं एकमेकांच्या कॉलकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळे विकेट. परंतु मी म्हणेल मंदार गुरव मैदानात बॅटिंगला आले ती योग्य वेळ आहे. या वेळेला त्यांना बॅटिंगला येणं गरजेचं देखील होतं. ते आलेत. पाहूया आल्यानंतर परिस्थिती बदलतील का, कारण सुरेश तमिळ हे न उलगडलेलं कोडं आहे आणि ते कोडं या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतील का 11 वॉरियर्स विनर्स इंडिया विरुद्ध जर पाहिलं तर ट्रायडन नवी मुंबई. सुरेश तमिळचा वेग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मंदार गुरव यांचा धडाकेबाज बॅटिंगचा बाज, यांच्यातील ही मॅच, यांच्यातील हा संघर्ष आता मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. क्रिकॉन कप आज पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी लाईव्ह कव्हरेज देखील तेवढंच जबरदस्त आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. वेग 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 आणि अचूकता या दोघांचाही संगम होताना पाहायला मिळतोय. सुरेश तमिळ यांच्या बॉलिंगमध्ये शरीराचा वेध घेतला जातोय आणि लेगबायच्या स्वरूपातील 1 धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिला तर पुन्हा 1ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर प्रयत्न जर पाहिलं तर या ठिकाणी केले जात आहेत, परंतु सुरेश तमिळ हे प्रयत्न यशस्वी करू देत नाही, कारण त्यांची लाईन अँड लेंथ प्रॉपर आहे. बॉलला योग्य वेळेला बॉलला योग्य दिशेने कट देखील करतायत आणि हीच त्यांच्या गोलंदाजीचं यमक असणार आहे. परंतु सुनील चावरी आणि मंदार गुरव यांच्याकडे क्षमता आहे या परिस्थितीमधून मार्ग काढण्याची, कारण सध्या गरज काय आहे संघाला तर धावांची आहे, रनची आहे. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय गॅपमध्ये. तर या बॉलला खेळलाय पॉईंटच्या दिशेने, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. धक 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 चौकार. कुणालजी काय म्हणाले या फटक्याविषयी? चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. बॅट्समनच्या बॅटमधून 4 रन आलेत आणि हा स्ट्रोक येतोय बॅट्समन सुनील चावरीच्या बॅटमधून. पहा, फुलर लेनचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवला, गॅपमधून बॉल निघाला जातोय आणि बॉल सरळ पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. धक धक चौकार. वा,
खूप आणि अशा प्रकारे परिस्थितीमधून काहीतरी तुम्हाला वेगळं करणं गरजेचं आहे. खेळपट्टीवर ठाण मांडून उभं राहणं गरजेचं आहे. समोरचा गोलंदाज कितीही चांगला असेल तर तुमच्या हातात बॅट आहे, त्या बॅटने त्या बॉलचं उत्तर देणं गरजेचं आहे. तेच उत्तर या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. सुनील चावरी कॅपमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. जसा बॉल होता तसं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं. स्कोर जर पाहिलं तर 39 वर जाताना पाहायला मिळेल. 4 विकेट माघारी परतल्यात, परंतु डावाला सावरण्याचं काम सुनील चावरी आणि मंदार गुरव या ठिकाणी करतायत. पुन्हा एकदा सुरेश तामिल. अगू टप्प्याचा बॉल होता, परंतु त्याला पॉईंटच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. पॉईंट डीप या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. उसळी घेतलेला बॉल होता, परंतु बॉलला मात्र त्यांनी पॉईंटच्या दिशेने पाठवलं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि स्कोर जर पाहिला तर 40 झालाय. सुरेश तामिळनी 2 षटकं टाकली, 14 धावा खर्ची केल्या, 1 विकेट त्यांनी घेतली, परंतु अजूनही 1 षटक बाकी आहे. कुणालजी, माझ्यावरून कुणालजी जुडले गेले आहेत. कुणालजी, 1 षटक अजूनही बाकी आहे. काय म्हणाल आतापर्यंतच्या गोलंदाजीविषयी? बॉलिंग तर भन्नाटच राहिली आहे. खऱ्या अर्थाने सुरेश तमिलने 2 ओव्हरमध्ये फक्त 14 रन दिले, 1 विकेट घेतली. आपके शादी का एल्बम देखिए कभी भी कहीं से भी स्मार्ट। राजेश नायडू यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आलंय. तर पाहूया हे षटक खूप निर्णायक असेल सुनील चावरी यांच्यासाठी, मंदार गुरव यांच्यासाठी आणि या टीमसाठी देखील. 40 धावा धावफलकावर आहेत 5 ओव्हरनंतर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला मात्र नक्कीच ऑन स्काउट गॉर्डरच्या दिशेने खेळलाय, परंतु दोन्ही फिल्डरला बीट करत असताना येतोय धगधग 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 चौकार. चांगला स्ट्रोक बॅट्समन सुनील चावरीच्या बॅटमधून. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे केलाय. फुलर लेनचा बॉल होता, पहा ताकद झोकली बॉटम हँडचा वापर. आणि मिडविकेट आणि काऊ कॉर्नरला 2 फिल्डर होते, अगदी त्या दोघांना भेदून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन, धगधग चौकार. 2 चौकार तर येताना पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. यावेळेला फुल टॉस, बिग 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 हिट. GT26 या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, खराब चेंडू त्याचा घेतलेला समाचार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. हो, हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला मोठमोठे फटके खेळायचे आणि तेच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय सुनील चावरी यांच्या बॅटमधून. 1 फटका पहिला आला, त्याच्यावर मात्र थोडंसं दडपण बॉलरवर शिफ्ट झालं आणि तदनंतर त्याचा फुलटॉस बॉल आला. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी फलंदाज सुनील चावरी घेताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिलं तर 50 होतोय. 50 धावा, 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सुनील चावरी पहा स्वतः संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळत असताना 50 वर तर नेलंय. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका. या वेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना पाहायला मिळतील आणि सुनील चावरी यांना माघारी परतावं लागेल. आक्रमकता आणि हो, गरजेचंच होतं या ओव्हरला अशाच प्रकारचे स्ट्रोक येणं. 50 धावसंख्या असताना आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण पारी खेळून माघारी परत आहेत सुनील चावरी. नक्कीच खूप चांगली या ठिकाणी कॅच होताना पाहायला मिळते. क्रिकॉन फॅन्टसी विकेट या ठिकाणी मिळते मात्र राजेश नायडू यांना. तर स्टार कनेक्ट कॅच सुरेश तामिळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सुनील चावरी खूप चांगली या ठिकाणी खेळी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि गरज होतं धावांचा वेग वाढवणं कुठेतरी गरजेचं होतं, ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहोत क्रिकॉन कप, एक वेगळी क्रीडा स्पर्धा जी एक देखील माइलस्टोन ठरेल भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये आणि तीच क्रीडा स्पर्धा आपण आज या ठिकाणी पाहतोय. बोईसर नगरीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी एक खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. चांगल्या मैदानामध्ये, स्टेडियममध्ये क्रिकेट सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटची ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. त्यासाठी विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मंदार गुरव जे स्ट्राईकवर आहेत. पहिल्या 2 बॉलवर आक्रमण झाली, परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं राजेश नायडू यांच्याकडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतावं लागलं फलंदाज सुनील चावरी यांना. तर पाहूया मंदार.
ओमकार देसाई जर पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना ॲज अ कॅप्टन या अगोदर जर पाहिलं तर ॲज अ कॅप्टन खूप चांगली बॅटिंग सुनील सावरी करून गेले. यावेळेला थोडासा वेग या बॉलवर पाहायला मिळाला आणि डबल माइंड होते फलंदाज यावेळेला आणि बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला शेवटच्या क्षणी, परंतु बॉल कीपरच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगलं कमबॅक, 2 बॉलवर आक्रमणं झाली आणि तदनंतर 2 चेंडू निर्धाव देखील टाकले गेलेत. मंदार यावेळेला वेग रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील हाणून पाडलाय. पहा खूप चांगली गोलंदाजी फॉलो केलं जात आहे पूर्वी आणि अलीकडे मात्र बॉलर देखील तेवढेच हुशार झाले. ज्या वेळेला रिव्हर्स पवित्रा घेतला जातो बॉलर बॅट्समनला फॉलो करतात, त्या दिशेने बॉल टाकतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले जातात. वा, शेवटच्या षटकात स्लॉग ओव्हर्समध्ये त्यांच्या हातात का बॉल सोपवला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी राजेश नायडू यांनी दिलं आतापर्यंत. यावेळेला फटका फसला, बॉल मात्र हवेत थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होईल. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि तो करत असताना रनआउटच्या स्वरूपात मंदार गुरव यांना मात्र माघारी परतावं लागतंय. विकेट येते, क्रिकॉन फॅन्टसी विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर झालाय 51-52 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खूप चांगलं क्रीडांगण, खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आणि एक नक्कीच एक माइलस्टोन, मैलाचा दगड ठरेल ही क्रीडा स्पर्धा. अशी ही क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला डाव तर संपलाय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल महाराष्ट्रातील लोकप्रिय नवी मुंबईच्या तुर्भेगावचे समालोचक कुणालजी दाते यांना आमंत्रित करेल, परंतु त्या अगोदर जाऊयात आपण टॉसकडे. थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर. चला तर आता विनिंग टीमची आपण मॅच तर बघतच आहोत, पण यानंतर होणार आहे जे म्हणजे दोन्ही टीम्स ज्यांनी एक सामना हरलेला आहे, लुझिंग टीमचे इकडे आपण मॅचेस बघणार आहोत. मी विनंती करते माझे को अँकर हरीश पंड्या सर यांना की त्यांनी यायचे आणि सोबतच दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. आइए दोस्तों, शांती रत्न डोंबिवली या संघाचे शाहिद शेख आणि दुसऱ्या बाजूला 11 वॉरियर्स दुबई चे भूषण पाटील. येस, आणि आता विनंती करूया ट्रायडंट नवी मुंबईचे सर्वा सुरेश राणाजी यांना की त्यांनी आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आइए सुरेश राणा जी, आपका हार्दिक स्वागत है. हमारे साथ ओपनिंग सेरेमनी में भी थे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आणि आमच्या मान्यवरांना टॉस कॉईन दाखवू इच्छिते. सो कॉईनच्या एका साईडला आहे विराट आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे क्रिकॉन कप 2021. सर, डू दी ऑनर. 11 वॉरियर्स दुबई यांचा कॉल आहे. क्रिकॉन इज अ कॉल अँड इट्स अ विराट. सो शांती रत्न डोंबिवली वॉन द टॉस. थैंक यू सो मच सर. सो टॉस जीत चुके हैं. पहले मैच का भी आपने टॉस जीता हुआ था लेकिन मैच नहीं जीत पाए. ये टाइम आपने टॉस जीता हुआ है, क्या लेने का डिसीजन होगा? फील्डिंग ही करेंगे. फील्ड फर्स्ट. कुछ गलतियां हुई है आपको ऐसे लग रहा है? कौन से फॉर्मेट में आपकी गलती हुई है? या तो बैटिंग में हुई है, या तो फील्डिंग में हुई है, या तो बॉलिंग में हुई है? कौन सी चीज़ में आपको सुधारना करने आपको ऐसे लग रहा है कि होनी चाहिए थी? एक्चुअली हमारी गलती फील्डिंग में हुई. 2 कैचेस हमने छोड़े, वो दोनों बैट्समैन ने 48 रन की पार्टनरशिप की. नेक्स्ट मैच में वो गलती दोबारा नहीं करेंगे. सो आपके टीम ओनर से या बाकी प्लेयर से कुछ उन्हें मंत्र मिला है कि क्या गलती हुई है और उस गलती में क्या क्या सुधारना करनी चाहिए? गलती तो वही है. अब यहाँ पर गलती हो तो सीधा घर पे जाएंगे, वैसे बस बाहर खड़ी ही है हमारे. मतलब इधर चुकीला माफी नाही, राइट? थँक्यू सो मच. धन्यवाद रेश्मा. भूषण, एक चांगला सामना होता आणि एक स्टेज असा पण होता की जिथे तुझा संघ डॉमिनेट करत होता आणि मग तो सामना तुमच्या हातातून निसटला आणि प्रतिस्पर्धी संघाने जिंकला. आता ही जी लढाई आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, तुला काय वाटते अशी एक गोष्ट जी तुझ्या संघाने करायला पाहिजे आता ह्या सामन्यामध्ये जेणेकरून तुमची लढत आहे ती कायम राहील? ऑब्व्हियसली जेव्हा नॉकआउट स्टेज असते तर सर्व प्लेयर्स ॲज अ चॅम्पियन आपण मैदानात उतरलं पाहिजे. जेव्हा आपल्या टीमला गरज असते तेव्हाच जर सर्व टीमने कॉन्ट्रीब्यूट केलं तर ते नेहमीच लक्षात राहतं.
पहिली मॅच हारलो. चांगली मॅच होती, मात्र आम्ही थोडेसे मिसफिल्ड्स केले. त्यानंतर बॉलिंग डिपार्टमेंट थोडंसं कुठेतरी बॅटिंगमध्ये थोडेसे लॅक पडलो. 100 रन्स देखील बोर्डवर लागले असते, बट 90 रन पण चांगले होते आमच्या बॉलिंग अटॅकला, बट आम्ही ते अप्रोच दाखवलं नाही. बट ठीक आहे, त्याच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही होतं. हरण्यावरच आपण क्रिकेट शिकतो. तर आता नॉकआउट गेम्समध्ये तशा चुका करता कामा नये, कारण की मिसफिल्ड्स देखील झालेलं. तर कमबॅक करतील सर्व 11 प्लेयर. आम्ही चांगले खेळाडू आहेत, चांगले चांगले त्यांच्या गावासाठी, त्यांच्या जिल्ह्यासाठी चांगलं क्रिकेट ते लोक खेळलेले आहेत. तर या मॅचमध्ये आणि पुढच्या देखील मॅचमध्ये परफॉर्म करतील असं मला वाटतं. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅट्समॅन, तुला पिच कशी वाटते? ही जी पिच आहे ती गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी पोषक आहे का? हां, ऑब्व्हियसली दोघांसाठी, कारण की बॉलर्सला देखील ॲडव्हान्टेज आहे, बॅटिंगला देखील ॲडव्हान्टेज आहे. तर दोन्ही साईडला आणि हवेचा देखील एका साईडला रुख आहे, तर त्याच्यामुळे बॅट्समनला थोडंसं बेनिफिट आहे. जर तुमच्या एंडनी बॅटिंग असेल तर बॉल तुम्ही इझिली 6च्या बाहेर पाठवू शकता. मात्र बॉलिंगला देखील तेवढंच बेनिफिट आहे. बॅक ऑफ द लेनचे बॉल जोरात येतात आणि बॉलर्सने जर खांद्याचा उपयोग केला तर त्याला देखील चांगलं बेनिफिट आहे. तर ओव्हरऑल चांगलं ग्राउंड आणि चांगलं मी सांगेन एन्व्हायरमेंट आहे क्रिकेटसाठी. थँक्यू. Thank you so much. So news from the toss box. Shanti Ratna Dombivli won the toss and choose to field first. देखेंगे नॉकआउट राउंड में किसकी होती है जीत और किसकी होती है हार, कौन रुकता है यहाँ पर और कौन जाता है अपने घर. चलिए उसके पहले फिलहाल चलते हैं हमारे मैदान पर जहाँ पे चल रही है हमारी ऑन गोइंग मैच. ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हरीश पंड्या सर आणि रेश्मा मयेकर यांना तुम्ही टॉस बॉक्समधून ऐकत होता. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय नुकताच संपन्न. शांतिरत्न डोंबिवली टीमने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. परंतु जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे PDTSA ग्राउंडवर आपण आहोत आणि क्रिकॉन कपच्या आजच्या दिवसातला हा तिसरा सामना रंगतोय. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा ट्रायडंट नवी मुंबई या टीमला, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात योगेश चौधरी म्हणजेच योगेश यांना चौधरीच्या बॅटमधून 1 रन आली आहे. औरंगाबादचा खेळाडू आणि त्याच्याबरोबर रविराज अहिरे हा नाशिकचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. समोर उत्तर प्रदेशवरून आलेले बॉलर धीरज सिंग. बॉलिंग करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि खूप चांगली बॉलिंग मागच्या मॅचमध्ये त्यांनी केली होती. या मॅचमध्ये रन डिफेंड करतील का? शॉर्ट बॉल, यावेळेला खूप चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि बॉल अडवला जाईल का हे पाहावं लागेल. तोपर्यंत 2 रन इथे घेण्यात आलेले आहेत. तिसऱ्या अंपायरची मदत इथे ऑनफिल्ड अंपायरने घेतलेली आहे. हा बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवला की नाही याच्यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत ऑनफिल्ड अंपायर यांनी घेतलेली आहे. तर तिसरे अंपायर थोड्याच वेळामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिकॉन कप 2021 टायटल स्पॉन्सर्स या स्पर्धेचे विराट स्पोर्ट्स, पॉवर्ड बाय क्रिकॉन फॅन्टसी ॲप, को पॉवर्ड बाय ग्लोबल T20, को पॉवर्ड बाय कॅम्पस 99, को स्पॉन्सर्स धक धक, को स्पॉन्सर मेरी दुकान, सपोर्टेड बाय रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज, सपोर्टेड बाय स्वरा इन असोसिएशन विथ इंडियन टेनिस क्रिकेट लीग. स्टॅनी सलॉन, LED स्पॉन्सर WOW वाव, किट स्पॉन्सर वी स्पोर्ट्स, ट्रॉफी स्पॉन्सर सावली क्रिएशन, आउटडोर मीडिया सिमका ॲडव्हर्टायझिंग. आणि इथे 2 रन ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. फिजिओ पार्टनर C4 वेलनेस. पाठी बॉल जातोय मागे आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4. रन झाले स्कोर बोर्डवर. धीरज सिंग पहिलं षटक इथे हाताळतोय.
लक्ष्य या मॅचमध्ये 52 रन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जुळले आहेत. व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर, वेलकम, आपलं स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. ट्रायडंट नवी मुंबई या टीमसमोर लक्ष्य आहे 52 रनचं. 33 बॉलमध्ये 48 रनची आवश्यकता आहे. तसं टार्गेट जर पाहिलं तर 6 ओव्हरच्या मॅचमध्ये थोडंसं कमीच वाटते, कमकुवत वाटते, परंतु बॉलिंग जर धारदार केली तर या मॅचमध्ये रंगतदारपणा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. पाहूया तशी बॉलिंग होते का. शॉर्ट बॉल होता, जाऊ दिला विकेट कीपरकडे सरळ, आणि इथे येतोय डॉट बॉल. योगेश चौधरी सेन्सिबल बॅटिंग इथे करतोय. पहिले तो ओळखतोय बॉलरला एक्झॅक्ट मला कुठे खेळायचं आहे. एखादा खराब बॉल आला तर त्याचा मी समाचार घेईन, परंतु हा शॉर्ट बॉल होता, जाऊ दिला त्याने विकेट कीपरसाठी, आणि इथे येतोय डॉट बॉल. परफेक्ट पिचिंग डिलिव्हरी, म्हणजे धीरजकडे चांगली उंचीसुद्धा आहे आणि त्याचा त्यांनी भरपूर फायदा उचलला आहे त्या चेंडू करत असताना. अगदी बरोबर आहे, त्या गोष्टीचा फायदा होतो हाईटचा ॲज अ बॉलर. यावेळेला फटका फसलाय, हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहे, कॅचचा कॉल होता आणि झेल पकडलाय, बॅट्समन इथे आउट होईल. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या मॅचमध्ये अपयश आणि याही मॅचमध्ये आपण पाहतोय फक्त 1 रन केली योगेश चौधरीने. आणि स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट. कुणाल, क्रिकेट माइंड गेम है. इसके पहले वाली बॉल चैनल के बाहर की थी और राइजिंग डिलीवरी थी. इस बार राइजिंग डिलीवरी थी, चैनल में थी. योगेश चौधरी के माइंड के ऊपर उन्होंने काम किया कि पिछला बॉल डॉट बॉल गया है, चौधरी अगले बॉल में खेलेगा ही खेलेगा और मैं उससे खिलाऊंगा ही खिलाऊंगा, और वहाँ पर क्रिकॉन फैंटेसी विकेट. अगदी बरोबर आहे, आणि त्याचमुळे हा खेळणं महागात पडलाय. बॉल बॅट्समन योगेश चौधरीला स्टार कनेक्ट कॅच मागच्या बाजूला फाईन लेगला घेण्यात आली आणि क्रिकॉन फॅंटसी विकेट इथे मिळाली आहे बॉलरला धीरजला. पहिल्या ओव्हरमध्ये यश मिळते, टीमची धावसंख्या 4. नवीन बॅट्समन श्रेयस इंदुलकर मैदानामध्ये जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला स्टार्ट दिला होता श्रेयस इंदुलकरने. पहिल्या मॅचच्या दरम्यान आपल्या टीमला विकेट्स गमावल्यानंतर थोडंसं सावरलं होतं श्रेयस इंदुलकरने आपल्या टीमला. आता पाहूया या मॅचमध्ये तो कसा खेळतोय. ट्रायडंट नवी मुंबईकडून 11 वॉरियर्स विनर्सच्या विरुद्ध खेळत असताना 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन आलेत फक्त 4. रवी अहिरे आणि श्रेयस इंदुलकर आता मैदानामध्ये असतील. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर ठेवण्यात आला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्याला थोडंसं बॅकवर्डच ठेवलं आहे. मिड ऑफ आणि मिड ऑन अगदी समोर आहेत आणि एक कवर्सला फिल्डर आहे. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केला आहे कव्हर पॉईंटच्या दरम्यान. तिथे फिल्डर जोपर्यंत जातील तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना रविराज अहिरे खेळतोय 4 रनवर. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5. 1 विकेट गमावल्यानंतर ट्रायडंट नवी मुंबई. चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये धीरज सिंग यांच्या माध्यमातून हरीश सर. बहुत अच्छा स्टार्ट पहले ओवर में दिया है यहाँ पर धीरज सिंह ने. सबसे बड़ी बात है कि धीरज ने वो स्टार्ट दिया है कि अब उसके ऊपर जीशान को थोड़ा मेहनत करनी होगी. दूसरी ओर अगर हम ट्राइडेंट नवी मुंबई की बात करें, श्रेयस इंदुलकर के लिए ये मैदान वाकई में एक परफेक्टली सूटेड मैदान है. और दूसरी ओर जो उनके पार्टनर है रवि अहिरे, इन्होंने पिछले मुकाबले में 2 6 लगाए थे. मेरा ये मानना है कि अभी भी ये 2 बैट्समैन जो है, एक पार्टनरशिप उनके बीच में चाहिए और वो पार्टनरशिप एक 10 12 15 रनों की आत्मविश्वास बढ़ा देगी और ट्राइडेंट जो है वो वाकई में मैच में वापसी कर सकती है. जीशानचा हा बॉल, तिथे फिल्डर आहेत गली रिजनमध्ये. 1 रन इथे मिळताना दिसेल. सिंगल आली पहिल्याच बॉलवर. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 5. जीशानने ती बॉलिंग सुरू केली आहे JSW एनकडून, पॅव्हलियन एनकडून त्याची बॉलिंग सध्या सुरू आहे. 2 एंडचा वापर इथे होतोय. PDTSA ग्राउंडवर आपण आहोत बोईसरच्या, आणि खूप चांगलं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लेदर क्रिकेटर घडवलेले आहेत या ग्राउंडने, आणि तिथे आल्यानंतर मन प्रसन्न झालं आहे ज्या पद्धतीने या क्रिकॉन ट्रॉफीला आज सुरुवात झाली आहे. एक और चीज़ आपने देखी कि सुनील चावरी भले ही कैप्टन है, लेकिन ऑन फील्ड जो डिसीजन मेकिंग है सुमित ढेकले काफ़ी हद तक ले रहे हैं.
और जिशान ने क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो डिसीजन में उन्होंने धीरज सिंह को भी इन्वॉल्व किया। ये बहुत ज़रूरी होता है कि आपके जो नुमाइंदे हैं उसको आप इस्तेमाल करें, उनसे डिसीजन मेकिंग में हेल्प लें। फुलटोस बॉल बीट झालाय श्रेयस इंदुलकर, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता श्रेयस यांचा आणि इथे बीट करून गेला बॉल विकेट कीपरकडे. चांगली बॉलिंग जिशान याची. दबाव वाढतोय हळूहळू. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. फायटिंग स्कोर तर नक्की बनवलाय. 50च्या पुढे गेलेली आहे टीम 11 वॉरियर्स विनर्स इंडिया आणि त्यामुळे मी म्हणेन की इथून संघर्ष आता करावा लागेल टीम ट्रायडन नवी मुंबईला, कारण रन आलेले नाही आहेत पॉवर प्लेच्या दरम्यान. आणखीन एक डॉट बॉल एज घेतल्यानंतर थोडासा पुढेच पडला बॉल विकेट कीपरच्या. चांगली बॉलिंग याही ओव्हरच्या दरम्यान आणि आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत. एकच रन खर्च केलेली आहे जिशान याने. देखिए इस बार बैट्समैन श्रेयस लकी थे, बॉल कैरी नहीं हुई विकेट कीपर तक, एक इनर एज ज़रूर लगा था. और जिशान यहाँ पर धीरज ने जो अच्छा काम किया है वाकई में म्हणजे पुरणपोळीवरचा तूप लावतोय की काय उस तरह की गेंदबाजी. चांगली बॉलिंग जिशान यांच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र फटका फसलाय. विकेट कीपर येत आहेत खाली. बॅट्समन आउट आणि जिशानला मिळते ही विकेट. क्रिक ऑन फॅन्टसी विकेट जिशान मिळवतोय, तर स्टार कनेक्ट झेल पकडलाय विकेट कीपरने. क्या बढ़िया. अब देखो ये भी दिमाग का इस्तेमाल है, माइंड गेम. पिछली बॉल सबमरीन की तरह नीचे रही थी और बचे थे श्रेयस. उनके भी दिमाग में बैक ऑफ द माइंड चल रहा था कि देस आई शुड गेट ऑफ द स्ट्राइक इमीडिएटली. और ऐसा करते समय एक बेहतरीन कैच वहाँ पर शाकिर काकू जो विकेट कीपर हैं उन्होंने लिया और बड़ा विकेट यहाँ पर हासिल होता हुआ. तो ये अब वो सिचुएशन है मैच की, नाजुक है. और यहाँ पर ट्राइडेंट नवी मुंबई ये टीम के लिए किसी एक खिलाड़ी को लंबी और बड़ी पारी खेलनी होगी. अगदी बरोबर आहे. एक मोठी इनिंग इथे खेळणं गरजेचं आहे आणि रोहित नार्वेकर आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. जिशानने दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आपल्या टीमकडून. पॉवर प्लेचं खेळ सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या दरम्यान विकेट रेग्युलर इंटरव्हलमध्ये गमावले जातात ट्रायडन नवी मुंबईच्या माध्यमातून आणि त्यामुळे एक दबाव निर्माण झाला आहे. 10 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलमध्ये आतापर्यंत 6 रन स्कोअरबोर्डवर आहेत. रन बनवून दिलेले नाही आहेत, ही महत्त्वाची बाब. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा कव्हर्सला इथे दिशा दिली आहे. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान फिल्डर आहे. 1 रन इथे मिळताना दिसेल. बॅट्समन रवी अहिरेची भूमिका खूप महत्त्वाची असेल. चांगल्या फॉर्ममध्ये तो आहे यंदाच्या सीझनमध्ये आणि या क्रिकॉन ट्रॉफीमध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी योगदान दिले. नाशिकचा हा खेळाडू आणि या मॅचकडून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या तरी सर. डेफिनेटली. और इसके अलावा एक चीज़ ये भी है कि माना कि दोनों टीमों ने अपना पहला मैच जीता है और एक और चांस मिलने वाला है, लेकिन उस चांस के भरोसे बैठकर क्रिकेट नहीं खेला जा सकता. कोई भी टीम अपने आप को इसी मैच में सेव करना चाहेगी और इसी मैच में अगर सेव करना है तो रन बनाने पड़ेंगे. अगर ऑमलेट खाना है तो अंडा तोड़ना पड़ेगा और अगर मैच जीतना है तो रन बनाने पड़ेंगे. अगदी बरोबर आहे. कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुपर 6मध्ये तुमचा इथून प्रवास निश्चित होऊ शकतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 7 रनवर 2 विकेट आणि ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. दोन्ही टीमने 1-1 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे असं नाही आहे की इथून जरी एक मॅच आपण पराभूत झालो तरी आपण नेक्स्ट मॅचमध्ये कमबॅक करू. आणि या ज्या लीग स्टेजेसच्या मॅचेस आहेत या प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचमुळे तसा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता रोहित नार्वेकर खेळण्यासाठी तयार. ऑन साईडला हलक्यात आणि फक्त दिशा दिली आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. रविराज अहिरे दुसऱ्या रनचा कॉल करतील का नाही, थांबवलंय. मिड विकेटवरून डीपमधून फिल्डर येत आहेत. 1 रन इथे मिळते बॅट्समन रोहित नार्वेकरला. नाव जसं चतुर आहे तशी चतुर इनिंग आता खेळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मागच्या मॅचमध्ये टीमची धावसंख्या 24 होती, 4 विकेट गमावले होते, 3 ओव्हरचा खेळ संपला होता आणि तिथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती रोहित नार्वेकरने राहुल जोगाडियाच्या बरोबरीने. आत्ता अगदी तसा खेळ करणं गरजेचं आहे हरीश सर या मॅचमध्ये. जीशान ने वाकई में टीम की शान बढ़ाई है. 1 ओवर और 3 रन दिए हैं जो उनके लिए बहुत बड़ी बात है. आई थिंक द मैच राइट नाउ इन फेवर ऑफ 11 वॉरियर्स इंडिया. 8 for 2. FIDONWeb.in पर वेबसाइट बनाने को बोलिए. फॉर फ्री रजिस्ट्रेशन लॉग इन टू FIDONWeb.in. We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास एक स्कूटर है चलाने के लिए. चलो. Hey Sachin, let's go for a ride. Hey. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन 2 विकेट
अगदी बरोबर मगाशी उल्लेख केला हरीश सरांनी की जिशानने शान वाढवली. बॉलिंगमध्ये चांगली बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन खर्च केले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3च रन आलेत. दबाव वाढतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 8 रन 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या मॅचमध्ये अजूनही रन करायचे आहेत. 24 बॉलमध्ये 44. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 6 ओव्हरची ही मॅच. यानंतरचा सामना देखील 6 ओव्हरचा आहे. शॉर्ट बॉल जाऊ दिला विकेट कीपरकडे. रोहित नार्वेकरने अंपायरचा सिग्नल येतोय डॉट बॉल. भन्नाट वेग आहे, बाउन्स चांगला मिळतोय, उंची त्याची जास्त आहे, त्याचा फायदा मिळतोय हरीश सर याही ओव्हरच्या दरम्यान. सिंपली अनप्लेएबल. मतलब बैट्समैन के लिए ये तय करना मुश्किल था कि मैं इसको शॉट ऑफर करूं या अपने आप को गेंद की लाइन से अलग करूं, और वो ये डिसीजन लेते जब तक तो गेंद उनके बाजू से इन दी एयर एंड ऑफ द विकेट बीट करती हुई निकल गई शकीर काकू के पास. चांगली बॉलिंग धीरजची. उंची आहे, त्याचा फायदा घेतोय, भन्नाट वेग त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा ते चित्र. फटका हवेत आहे, डीपमधून फिल्डर येत आहेत आणि पहा 2 फिल्डर मध्ये थोडासा टकराव. प्रयत्न चांगला आणि अखेर 2 रन इथे कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या रनचा प्रयत्न थांबवलं त्यानंतर रोहितने. हा कॅच जर झाला असता तर स्टनिंग कॅच राहिला असता या क्रिकॉन स्पर्धेमधला. स्टार कनेक्ट कैच. आई थिंक कितना तेजी से दौड़कर वो आए थे और 2 खिलाड़ियों में टक्कर हुई. देखिए अब दोनों थोड़ा सा दर्द से करा उठे हैं और कमिटमेंट दोनों का था, लेकिन यही है जहाँ पर किसी एक को बताना होता है कि ये मेरा कैच है, इट्स माइन. ये नहीं हुआ वहाँ पर कुणाल. और देखिए दोनों इंजर्ड भी नज़र आ रहे हैं और हमारे फिजियोथेरेपिस्ट को मैदान में आना होगा. C4 वेलनेस. इट्स नॉट इजी, और ख़ास करके जब आपकी ऐसे टक्कर अनपेक्षित अंदाज में हो जाए. रोड सेफ्टी इज इंपॉर्टेंट बट ग्राउंड सेफ्टी ऑल्सो इक्वली इंपॉर्टेंट फॉर द फील्डर्स. और खेल कुछ समय के लिए रुका हुआ है. हमारे तमाम यूट्यूब दर्शकों का मैं स्वागत करता हूं. हमारे दर्शकों के लिए विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021 में बहुत कुछ लेने जैसा है. आपको दगदग ऐप डाउनलोड करके अपना प्रोफाइल बनाना है और फिर कोई भी स्पोर्ट्स मूवीज़ हो उसके डायलॉग को पकड़ते हुए एक वीडियोस बनाइए और उसको अपलोड कीजिए. हैशटैग क्रिकॉन कप 2021, हैशटैग द रियल फैन, हैशटैग धक धक. और जिस वीडियो को सबसे ज़्यादा लाइक और फॉलोअर्स मिलेंगे 25,000 रुपए का इनाम. We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास ये स्कूटर है चलाने के लिए. चलो. Hey Sachin, let's go for a ride. धक धक फैन कॉन्टेस्ट. देखिए दर्शक भी बहुत इम्पोर्टेंट होते हैं. सोशल डिस्टेंसिंग गाइडलाइंस और कोरोना के मद्देनज़र रखते हुए दर्शकों को मैदान में प्रवेश नहीं है, लेकिन हमारे दर्शक आज होली की छुट्टी भी है और अपने घरों में बैठकर थोड़ा होली से खेल लिए कलर से और अब मैच का मज़ा भी ले रहे होंगे. त्या सर्वांचं स्वागत. शॉर्ट बॉल जाऊ दिला विकेट कीपरकडे. यावेळेला अंपायरने सांगितलं की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन आता इथे मिळताना दिसेल आणि या मॅच मधला हा पहिला वाईट बॉल आहे. देखिए अनुशासन भरी गेंदबाजी. मुझे ऐसा लगा धीरज थोड़ा सा ज़्यादा गति में गेंद करने गए और ऐसे करते समय उनकी लेंथ अच्छी भले रही हो, लाइन ने धोखा दिया. 11 रन 2 विकेट गमावल्यानंतर तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रोहित नार्वेकर स्ट्रायकिंग एंडला. फटका फसलाय, मागे येतोय बॉल. फाईन लेगचे फिल्डर जोपर्यंत बॉल अडवतील तोपर्यंत 1 रन इथे मिळताना दिसते. सिंगल टीमच्या टोटलमध्ये रन झालेले आहेत या सिंगल बरोबर आतापर्यंत 12. 40 रनची अजूनही आवश्यकता आहे मैदानामध्ये तुम्हाला आणि 40 रन करण्यासाठी तुमच्याकडे बॉल असतील 21.
तर 12 रन स्कोर बोर्डवर आहेत. चांगली बॉलिंग धीरज सिंगची. 9 रन त्याने आतापर्यंत खर्च केले त्याच्या स्पेलच्या दरम्यान. 9 बॉल त्याने टाकलेले आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने घेतली आहे. रोहित नार्वेकरने 4 बॉल फेस करत असताना 4 रन केलेत. रविराज अहिरे 5 बॉलमध्ये 6 रन. ट्रायडंट नवी मुंबई या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर ही महत्त्वाची जोडी मैदानामध्ये खेळते. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. चांगला बॉल याही वेळेला बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली लाईन आणि लेंथ, चांगला भन्नाट पेस इथे पाहायला मिळाला आणि येतोय डॉट बॉल. धीरज सिंह राइट आर्म राउंड द विकेट खतरनाक है, लेकिन राइट आर्म ओवर द विकेट खूंखार भी है. जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्टी को लेफ्टी का अंदाज, राइटी को राइटी का अंदाज. और अब यहाँ पर रविराज अहिरे और रोहित नार्वेकर, यही वो जोड़ी थी जिसने पिछले मुकाबले में भी अच्छी बैटिंग करने का प्रयास किया था. और अब यहाँ पर टीम को तकलीफ से बाहर निकालने की जिम्मेदारी दोनों की साझी जिम्मेदारी होगी. अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थाने ही जबाबदारी घेऊन आता तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही खेळताय. रवी अहिरे स्ट्रायकिंग एंडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय. फाईन लेगला झेल पकडला जाईल आणि रवी अहिरेची विकेट इथे मिळवली आहे. क्रिक ऑन फॅन्टसी विकेट. रवी अहिरे आउट आणि मागे फाईन लेगला खूप चांगला झेल तिथे पकडलाय फिल्डरने आणि ही आहे स्टार्कने कॅच. वरुण कुमार ने कैच लिया और क्रिकॉन फैंटेसी विकेट गिरा. कुणाल, धीरज सिंह की गेंदबाजी को देखते हुए एक चीज़ बिल्कुल साफ है कि धीरज को पुल करना ये बहुत मुश्किल काम है. जो लाइन और लेंथ पे वो गेंदबाजी कर रहे हैं तो बल्लेबाजों को कुछ करना होगा. और अब यहाँ पर ओमकार देसाई देखिए बैटिंग ऑर्डर में 3 डाउन. आई मीन अपने करियर में बहुत कम बार ऐसा हुआ होगा जब ओमकार 2 डाउन 3 डाउन या 4 डाउन आए होंगे. ये उनके लिए भी सही मौका है कुछ करने का. और अगर ओमकार अपने पोटेंशियल पर खेल जाते हैं तो फिर भी ट्राइडंट नवी मुंबई के लिए विजय संभव हो सकता है. कदाचित हरीश सर हा मला एक रणनीतीचा देखील भाग वाटतोय. तुमचे जे फ्रंट लाईन सीमर्स आहेत त्यांच्या ओव्हर झाल्यानंतर त्यानंतर आपले चांगले जे बॅट्समन आहेत त्यांना मैदानामध्ये पाठवलं जाईल. ओमकार मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर मला वाटतं 0वर आऊट झाला होता. त्यामुळे या मॅचमध्ये कुठेतरी त्याच्याकडून रनची अपेक्षा आहे टीमला. परिस्थिती थोडीशी विपरीत होत चालली आहे त्यामुळे ओमकारने थोडंसं लेट जावं असा टीम मॅनेजमेंटचा डिसिजन कदाचित असावा. भावेश पवार आपल्या स्क्रीनवर आहेत. योगेश चौधरी मगाशी आऊट झालेत. श्रेयस इंदुलकर लवकर आऊट झालेत. संदीप आचार्य ज्यांना डगआउटमध्ये तुम्ही पाहताय या टीमच्या दरम्यान 12 रन 3 विकेट गमावल्यानंतर विकेट कीपर शाकिर काकू. बॉल तयार. धीरज सिंग बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. डीपमध्ये बॉल जातो. डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर ठेवण्यात आलेत. 1 रनने ते खातं उघडेल ओमकारचं. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 13. 3 विकेट गमावले ट्रायडंट नवी मुंबईने आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 39. स्टिल डिफ़िकल्ट बट नॉट इम्पॉसिबल, मतलब हो सकता है. और यहाँ पर आप देख रहे हैं चंद्रकांत शिंदे और उनके साथ में जावेद भाई, जावेद शेख. 8 बॉल में 8 6 लगाने का रिकॉर्ड जिनके नाम है वो जावेद भाई और चंद्रकांत शिंदे. और चंद्रा और जावेद एक दूसरे के साथ में भी और एक दूसरे के सामने भी कई बार खेल चुके हैं और डेफिनेटली मैच का मज़ा ले रहे हैं. चंद्रकांत शिंदे के कंधों पर भी बहुत जिम्मेदारी है. तीन ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन आणि आता 18 बॉलमध्ये 39 रन करायचे आहेत. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग दबाव हळूहळू नाही तर आता झपाट्याने वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. एक महत्त्वाची इनिंग आणि मॅच ट्रायडंट नवी मुंबईच्या दिशेने. इथे जर एखादं चांगलं षटक टाकलं तर मॅच पूर्णपणे इलेव्हन वॉरियर्सच्या दिशेने ती फलंदाज बाद होऊ शकतो.
डीपमध्ये सुमितने केलेला प्रयत्न त्यामध्ये आले थोडंसं अपयश. लॉंग ऑनला ओमकारला मिळते जीवदान आणि ते रन मिळतील 2. प्रयत्न चांगला केला परंतु 2 रन तर नक्की मिळाल्यात ओमकारला. डिफिकल्ट चांस, लेकिन सुमित उसके लिए जाना चाहते थे क्योंकि उनको मालूम था अगर ये मैंने लपक लिया तो आधे से ज़्यादा मैच हमारे हाथ में आ गया, लेकिन वो हो नहीं पाया और ओमकार ने 2 रन ज़रूर बनाए हैं और उससे उनका आत्मविश्वास भी बड़ा होगा. आई थिंक ये जो ओवर है ना बहुत डिसाइसिव रहेगा. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल खोदून काढलाय. बॉल ऑन साईडला काऊ कॉर्नर डीपमध्ये आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल ओमकारच्या माध्यमातून. बॅटला मिडलमध्ये कनेक्ट होत आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ओमकारसाठी, कारण मागच्या मॅचमध्ये आलेलं अपयश या मॅचमध्ये विजयासह जर तुम्ही धुवून काढलं तर मात्र नाव चर्चेमध्ये राहतं क्रिकेटच्या दरम्यान. आणि ट्रायडंट नवी मुंबईसाठी तुम्ही खेळताय, एका मोठ्या टीमसाठी खेळताय आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात, क्रिकॉन कप 2021. एक लॉजिकल क्वेश्चन दिमाग में ये भी आता है कि इफ़ राहुल जोगड़िया वॉज देयर सेवियर, अगर वो उनके तारणहार थे तो क्या वो टॉप 5 बैटिंग ऑर्डर में डिजर्व नहीं करते, इज ऑल्सो अ क्वेश्चन. अगदी बरोबर आहे. 13 बॉलमध्ये 35 रनची खेळी करणारा राहुल जोगाडे या मॅचमध्ये कुठेतरी 3 बॅट्समन आऊट झाल्यानंतर देखील बॅटिंगसाठी आलेला नाही आहे. हा देखील एक प्रश्न मैदानामध्ये असेल. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 16वर 3 विकेट गमावलेत आणि ओमकारच्या बॅटमधून रन येत आहेत, ही जमेची बाजू आहे. आणि तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर ट्रायडंट नवी मुंबईचे संघमालक सुरेश राणा यांना आणि त्यांच्याचबरोबर आहेत आपले अंपायर कल्याणी घोरपडे. 16 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये अजूनही. बॉलिंग मार्कवर जीशान ज्याने खूप चांगली बॉलिंग केली आहे या संपूर्ण मॅचच्या दरम्यान. क्रिकॉन कप 2021 स्टम्प विजन तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून. ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत या क्रिकॉन कपचे. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होतं आहे. आज पहिल्याच दिवसामध्ये आपण आहोत क्रिकॉन कपमध्ये. बोला जीशान, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल बॅट्समनच्या माध्यमातून आणि अंपायरचा सिग्नल येतोय. बॉल मात्र शरीरावर आदळलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही रन ॲड होत असताना. देखिए बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर है. यू हैव गॉट राहुल जोगाड़िया, किशन देवेंद्र, देन यू हैव गॉट भावेश पवार. आई थिंक ये जो 3 है दीज आर द बिग 3 टेरिफिक हिटर्स. बट द मैटर इज क्या उन्हें मौका मिलेगा या फिर ओमकार मैच को फिनिश करके वापस आएगा, इज द क्वेश्चन. 15 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. ओमकारने हा बॉल जाऊ दिला विकेट कीपरसाठी. अंपायरचा सिग्नल येतो, हा वाईड बॉल असेल. म्हणजेच आता 15 बॉल आणि 34 रनची आवश्यकता मैदानामध्ये अजूनही असेल. चांगली मॅच आपल्यासमोर रंगताना दिसते हरीश सर. 52 रनमध्ये देखील संघर्ष करताना दिसते टीम 11 वॉरियर्स विनर्स. 15 बॉल 34 मतलब 19 का फ़र्क है. 19 का फ़र्क मतलब 3 खराब बॉल उनको T26 मारने. दैट इज द पॉझिटिव्ह वे ऑफ लुकिंग एट इट. आणि यावेळेला फटका हवेत आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला आणि बॅट्समन होईल आउट. ओमकार देसाई ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट आणि झेल पकडला डीपमध्ये. स्टार कनेक्ट कॅच धीरज सिंगने. आई थिंक इट इज़ द प्रेशर ऑफ एक्सेलरेटिंग. ओमकार देसाई ने स्ट्रोक बहुत अच्छा खेला था, एलिवेशन भी मिला, लेकिन डिस्टेंस जो है नाप नहीं पाई वो गेंद. और धीरज सिंह जिनका ऊंचा कद है, धीरज सिंह इस मैच में टीम के लिए सब कुछ कर रहे हैं. उन्होंने पहले अच्छी गेंदबाजी की, अब अच्छा कैच लिया है. और यहाँ पर अब ओमकार 4 गेंदों में 4 रन की पारी खेलकर वापस लौटे. और बैटिंग ऑर्डर में अब कौन आएगा ये सवाल. एंड यस, आई थिंक दे हैव सेंड दी लेफ्टी भावेश पवार. भावेश पवार की बहादुरी के किस्से सुनाए जाते हैं भिवंडी में, और जिस तरह का वो बैट्समैन है, आई थिंक एक उम्मीद है भावेश पवार नीड्स टू बी देयर. सबसे बड़ी बात ये है कुणाल के दोनों लेफ्टी इस वक्त पिच पर रहेंगे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता दोन्ही ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला खेळताना दिसेल भावेश, दुसऱ्या बाजूला बॅट्समन आहे रोहित नार्वेकर. आणि त्याच्यासमोर 14 बॉलमध्ये 34 रन करण्याचं आव्हान असेल. टार्गेट हळूहळू कठीण व्हायला सुरुवात झाली आहे. दबाव बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता टीम ट्रायडंट नवी मुंबईला. आणि आतापर्यंत त्यांनी रन बनवलेले आहेत. 18 विकेट गमावले. 4 ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना रोहित नार्वेकर. फुलर लेनचा बॉल होता ऑन साईडला. हलक्या हाताने फक्त बॉल ढकलून दिलाय मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट करत असताना या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते आहे. सिंगल बरोबर रन झालेले आहेत 19. आणि आता 13 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता आहे. 13-33 हे समीकरण.
13-33 हे समीकरण या मॅचमध्ये. फुल लेनचा बॉल यावेळेला अंपायरकडे अपील होते, परंतु मला वाटतं बॅटला ब्रश झाला आहे असे संकेत कदाचित येतील अंपायरकडून आणि असं तसंच होत आहे. फाईन लेगला बॉल जाईल तोपर्यंत 1 रन इथे मिळताना दिसते. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाईल. रन झालेले आहे 20. यानंतरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहणार आहात शांतिरत्न डोंबिवली या टीमला, 11 वॉरियर्स दुबई या टीमला या मॅचच्या नंतर खेळताना. शांतिरत्न डोंबिवली म्हणजेच विनोद रतन पाटील यांचा संघ यानंतरच्या मॅचमध्ये खेळताना तुम्ही पाहणार आहात. ते सध्या आनंद घेतात आणि त्यांचे प्रतिनिधी मात्र इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. रन आहेत आता स्कोअरबोर्डवर 20, बॉल शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 32. JSW पॅव्हिलियन एंड आपल्या समोर आहे आणि हे क्रीडांगण आहे PDTSA ग्राउंड बोईसर. JSW जो इस्पात बनाती है ना, वैसे इस्पाती इरादों के साथ खेलना पड़ेगा. यू गॉट टू हैव नर्व्स ऑफ स्टील. और अब वो घड़ी है. कभी कभी कुणाल ऐसा क्रिकेट में कहा जाता है कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. वो घड़ी आ चुकी है. नाउ दे हैव टू गो फॉर इट, ऑल आउट गो फॉर इट. इसके अलावा और कोई ऑप्शन नहीं है. और ऐसे में देखने वाली बात ये होगी कि दोनों बैट्समैन स्ट्राइक किस तरह बदलते हैं और रिस्पॉन्सिबिलिटी लेकर उन्हें कम से कम 3 गेंदों को मैदान के बाहर भेजना है. वो मौका मिलेगा या नहीं मिलेगा ये बात की बात है, बट दे हैव टू ट्राई फॉर इट बिकॉज देर इज नो अदर ऑप्शन. 12 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. आता या मॅचमध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने अटॅक तर करावा लागेल. ओंकार देसाई लास्ट विकेट जी मिळाली बॉलरला, दबाव पुन्हा एकदा वाढला. मागच्या मॅचचा हिरो राहुल जोगाडे याला तुम्ही पाहताय, त्याने मात्र 13 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली होती मागच्या मॅचच्या दरम्यान. बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी. लाईन खराब होती. 1 रन घेण्याचा प्रयत्न दाखवलाय दोन्ही बॅट्समनने आणि रन मिळताना देखील दिसतील. वाईड बॉल आणि त्यावर धावून काढलेली 1 रन, अशा 2 रन आता ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. 12 बॉल आणि अजूनही 30 रन संघर्ष. मौका सभी को मिलता है. ये एक मौका आया है और यहाँ पर अब साइकोलॉजी रहेगी. वेट फॉर इट. दोनों बैट्समैन पिच के मध्य में जाकर एक दूसरे से बात करते हुए एक स्ट्रैटेजी बनाते हुए, और आई थिंक बारह बॉल 30. देखिए क्या क्लैरिटी है टेलीकास्ट की. मतलब ऐसे टेलीकास्ट में अगर आसमान में तितली भी उड़ रही हो तो उसको भी कैप्चर कर लेगा tenniscricket.in. नाही, खरोखर खूप चांगलं टेलिकास्ट इथे होतं आणि या टेलिकास्टमध्ये कॉमेंट्री करण्याची वेगळीच मजा आहे. क्रिकॉन कप 2021च्या दरम्यान नीट अँड क्लीन हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो आहे. योग्य चित्रण त्यांच्या माध्यमातून केलं जाते. भरपूर मेहनत घेतली आहे खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी tenniscricket.in आणि त्याचं श्रेय CEO संतोष नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला देणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने हरी सर, हा टेनिस बॉल क्रिकेट लोकलवरून ग्लोबल करण्याचं काम या tenniscricket.in केलं, कारण ही भारतातली पहिली वेबसाईट होती ज्यांनी सर्वप्रथम टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा वेगवेगळ्या लेवलला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली. मुझे अभी भी याद है एक 7-8 साल पहले जब मुकेश भंडारी के साथ उनकी और मेरी पहचान हुई चंद्रकांत शिंदे के ज़रिए, और उन्होंने पहले फ़ोटोग्राफ से अपलोड करना स्टार्ट किया. फ़ोटोज़ के ज़रिए अपडेट्स आए गए. फिर उन्होंने एक कैमरा से स्टार्ट किया, और अभी अगर आप देखेंगे तो कैमरा का जो नेटवर्क है संतोष नाणेकर का, आई थिंक हैज़ अ लॉट टू स्पीक. सबसे बड़ी बात यह है कि आज 10 में से 9 लोग जहाँ पर नौकरी 9 to 6 जॉब के बारे में सोचते हैं, ये वो एक युवा इंसान था जिसने सोचा कि मैं खुद का कुछ करूं और मैं खुद के लिए कुछ करने के बाद दूसरों के लिए कुछ करूं. और आज उसके बाद जो सक्सेस स्टोरी है, आई थिंक इट्स अ बिग थिंग. एंटरप्रेन्योरशिप इज़ नॉट ईजी. उसके लिए आपको सब कुछ झोंक देना पड़ता है. और tenniscricket.in जो है ये डेफिनेटली टेनिस क्रिकेटर्स के लिए सबसे बड़ा प्लेटफॉर्म लेके आने वाली पहली ऐसी कंपनी बनी. और आज हम देख रहे हैं कि tenniscricket.in के ज़रिए कितने सारे लोगों को रोज़गार भी मिल रहा है, लाइव टेलीकास्ट का मज़ा भी दे रहे हैं, और अभी वो अपने बिजनेस को एक्सपांड भी कर रहे हैं. इट इज़ ऑल अबाउट यू हैव टू बिलीव इट टू अचीव इट. अगदी बरोबर आहे. स्वतःवरचा विश्वास जर तुमच्यावर असेल तर मात्र तुम्ही काही अचीव करू शकता.
जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला रोखू शकते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये अजूनही 30 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. बॉल तयार. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता तयार होतोय. रोहित नार्वेकर हा देखील बॉल सोडून दिलाय आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय. हा डॉट बॉल असेल. म्हणजे 11 बॉल राहिलेत आता हरीश सर आणि 30 रनची आवश्यकता आहे. वो जो वाइड बॉल का एडवांटेज आया था वो खो दिया उस बिंदी गेंद के जरिए. रोहित नार्वेकर अभी भी अपने मन मस्तिष्क में सोच रहे हैं कि हाउ टू गो अबाउट नेक्स्ट डिलीवरी. 11 गेंदे 30 रन, डिफरेंस ऑफ 19 बिटवीन रन्स एंड बॉल्स. एकूण एक बॉल महत्वाचा आहे. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल वाढत राहिले तर दबाव येईल. पहिले शफल झाले आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. ग्लोबल T20 षटकार येतोय बॅट्समन रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. क्या एग्जीक्यूट किया ऑन द राइज और उठा दिया उसे. और GT26 और ये 6 ने वाकई में जो ये मुकाबला इसमें नई जान डाल दी है. चतुर ने जिस तरह से वो जोखिम उठाया, ये उठाना ज़रूरी था कुणाल. कभी कभी रिस्क नहीं लेना ये भी सबसे बड़ा रिस्क है. सो टेक रिस्क एंड लेट्स सी व्हाट हैपेंस. और ये जो 6 है ना, इसने मैच को अब गर्म कर दिया है. अगदी बरोबर आहे. गरमागरम मॅच तुम्ही पाहता. या गरमागरम वातावरणामध्ये येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 24. रिकॉन कप 2021चा हा महासंग्राम आणि या महासंग्रामातली आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच आपल्यासमोर रंगते आणि या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे अस्तित्वाची लढाई तर आहेच. चान्स तर मिळेल पराभूत झालेल्या टीमला, परंतु जिंकण्याचा प्रयत्न केला आणि जिंकले जर तुम्ही या मॅचमध्ये तर सुपर 6चे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील क्रिकॉन कपच्या दरम्यान. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय बॅट्समन रोहित नार्वेकर. 10 बॉल आणि रन करायचे आहेत 24. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्सर. विकेट किपरचा वेध घेतला जातोय. येतोय डॉट बॉल. 9 आणि 24 हे समीकरण आलंय. 9 बॉल 24 रनची आवश्यकता. बहुत ज़बरदस्त वापसी की है इस बार गेंदबाज इमरोज खान ने. उन्होंने अच्छी तरह देखा. नऊ बॉलमध्ये आता 24 रनची आवश्यकता आहे. डॉट बॉल येतोय. 9 बॉल आणि 24 रन हे समीकरण. सोहमने इथे आणखीन एक डॉट बॉल टाकलाय रोहितच्या विरुद्ध. या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आला. पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि समीकरण आता अगदी स्पष्ट आहे. 9 बॉलमध्ये 24 रन. मॅच जिंकणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय रोहित नार्वेकर. बोरिवलीचा हा खेळाडू. लॉंग लेगला फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट. वाईटिश लॉंग ऑनला एक फिल्डर ठेवण्यात आलाय. शॉर्ट बॉल यावेळेला आडव्या बॅटने केलाय. पूल डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. 1च रन इथे मिळताना दिसेल बॅट्समन रोहितला. 23 रनची आवश्यकता. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8-23 हे समीकरण हरीश सर. अगली 2 गेंदें इसलिए बहुत इंपॉर्टेंट रहेगी मैच की दशा दिशा दोनों तय करने के लिए. और भावेश पवार चुनौती एक्सेप्ट करने के लिए तैयार है. लाइफ इज़ अ चैलेंज, एक्सेप्ट इट. क्रिकेट इज़ अ चैलेंज, प्ले इट. ये अब यहाँ पर अभिगम होना चाहिए बैटिंग में. अगदी बरोबर आहे. चॅलेंजिंग क्रिकेट तुम्ही पाहताय. भावेशसाठी हा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. खूप महत्त्वाचा बॉल या ओव्हरच्या दरम्यान आणि हा असेल शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 23 रन हे समीकरण आता या मॅचमध्ये येऊन पोहोचले. PDTSA ग्राउंडवर आपण आहोत आणि आता 7 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. थोडंसं टेन्शन वाढतंय डगआउटमध्ये. प्लेस डगआउट तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. ट्रायडंट नवी मुंबईचे हे सर्व सहकारी खेळाडू. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 7 बॉलमध्ये रन करायच्या 23. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सोमसिंग.
भावेशसाठी हा बॉल सोडून दिलाय भावेशने. अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल असेल आणि इथे 1 रन देखील कंप्लीट केली आहे धावून. 2 रन आता ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये आणि 21 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल अजून शिल्लक. अब देखिए कुणाल, ये बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन है. अगर ये आखिरी बॉल पर 6 आता है तो 6 बॉल 15. देखिए 6 बॉल 10, 6 बॉल 12, 6 बॉल 15, मैनेजेबल, गेटेबल, अचीवेबल. बट 6 बॉल 20, 6 बॉल 19, आई थिंक विल पुट एक्स्ट्रा प्रेशर ऑन ट्राइडेंट. तो ये बॉल जो है इसको सोम सिंह कैसे करेंगे और ये बॉल को चतुर कैसे खेलेगा, ये चतुर सवाल. 7 बॉल 21 रन. चांगला फटका समोर खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, धगधग चौकार येतोय बॅट्समन रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. आणि आता 6 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता आहे ट्रायडंट नवी मुंबईला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 6-17. एक्शन रिप्ले शफल हुए और किस तरह से बॉलर के सर के ऊपर से सरफिरा शॉट. और क्रिकेट में इस शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है. 15 रन या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेत. 6 बॉलमध्ये आता 17 रनची आवश्यकता आहे. 32 करायच्या होत्या या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आणि आता 17 रनची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 बॉलमध्ये. कहीं से भी स्मार्ट टीवी, कंप्यूटर और आपके मोबाइल फोन पर, वो भी फुल एचडी क्लैरिटी में. आज ही आपके फोटोग्राफर को vidonweb.in पर वेबसाइट बनाने को बोलिए. फॉर फ्री रजिस्ट्रेशन लॉग इन टू vidonweb.in. तर 6-17 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 6 बॉल आणि 17 रन. मॅच खूप महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाच्या स्टेजला येऊन पोहोचली हरीश सर. डेफिनेटली इंटरेस्टिंग स्टेज ऑफ द मैच. और 6 बॉल 17, अभी भी काफ़ी लोगों के मन में सवाल होगा कि किस तरह से ये खेला जाएगा. आई थिंक पहले 3 बॉल डिसाइसिव, वेरी डिसाइसिव फर्स्ट 3 बॉल्स. भावेश पवार जिनके बल्ले में और हाथों में बहुत जोर है, वो कैसे पहले 3 गेंदे जो है उसको हैंडल करते हैं. पहली बॉल तो उन्हीं को खेलनी है. 6 बॉल 17 रनची आवश्यकता. भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये वरुण कुमार बॉलिंगसाठी असेल. डेड बॉलचा इशारा इथे अंपायर घोषित करत असताना चांगली मॅच तुम्ही पाहताय क्रिकॉन कपच्या दरम्यान. जो सामना जिंकल्यावर तुम्हाला सुपर 6 तिकीट मिळेल या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल स्विंगिंग यॉर्कर आणि इथे बॅट्समन भावेश पवार आउट होईल. गलत जजमेंट और विकेट दे दिया, ऐसा हम कह सकते हैं. क्रिकॉन फैंटेसी विकेट शाकिर काकू जो कि विकेट कीपर थे. कुणाल, स्टिल द $1 मिलियन क्वेश्चन. इस टूर्नामेंट का पहला इनाम अगर मैं आपके सामने रखता हूं, उतने रुपयों की कसम खा के माय क्वेश्चन इज वेर इज राहुल जोगाडिया. अगदी बरोबर आहे. हा तर प्रश्न प्रत्येकाला पडलाय की कुठे आहे राहुल जोगाडिया. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये रन करायचे 17. मागच्या मॅचमध्ये ज्या राहुल जोगाडेने 35 रन केले, तो राहुल जोगाडिया 5 विकेट गमावल्यानंतर देखील अजूनही बॅटिंगला आलेला नाही आहे. किशन देवेंद्रला आता पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या मॅचमध्ये आणि हा डिसिजन पाहूया किती योग्य ठरला आहे आणि किती योग्य ठरेल. काही खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्माईल तर आहे आणि थोडंसं टेन्शनचं वातावरण देखील मेंटॉर सचिन कदम यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. 5 बॉल 17 रन हे समीकरण असेल मैदानामध्ये. वरुण कुमार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. किशनसाठी हा बॉल ऑनसाईडला टर्न केलाय. किशनने स्क्वेअर लेगवरून फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय किशनने. स्ट्राईक घेण्याचा हा प्रयत्न असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आउट होईल आता रोहित नार्वेकर. म्हणजेच येणारे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक असतील 4 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग
पाहिलं तर लक्ष सोपं, परंतु केलं तर कठीण, याचा आपण उल्लेख पहिल्याच बॉलवर केला होता आणि तसंच झालंय. सोप्या लक्ष्याला देखील कठीण करण्याचं काम या मॅचमध्ये टीम 11 वॉरियर्स विनर्स या टीमने केलंय. आणि आता या मॅचमध्ये समीकरण पहा, येणारे बॉल शिल्लक आहे 4 बॉलमध्ये रन करायचे 16. टेन्शन अगदी स्पष्ट आहे ओमकार यांच्या चेहऱ्यावर. या बॉलवर एक मोठा हिट पाहिजे किशन देवेंद्रच्या बॅटमधून, अन्यथा लक्ष्यापासून दूर जाईल टीम ट्रायडंट नवी मुंबई. आणि मग हारल्यानंतर मात्र एक मोठा दबाव येईल टीमवर, कारण लीग स्टेजमध्ये आपण आहोत. किशनच्या बॅटमधून फटका हवेत आहे, लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. G20 षटकार येतोय किशन देवेंद्रच्या बॅटमधून. आणि आता समीकरण आहे येणारे 3 बॉल 10 रन. अब मैच इंटरेस्टिंग कर दिया किशन देवेंद्र ने. वरुण का मतलब होता है पवन, हवा, और वरुण कुमार के सामने हवा में हलकोरे खाती हुई बॉल लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर चली गई थी G26 के लिए. अब ये जो अगली 2 गेंदे हैं ये एक्सट्रीमली इंपॉर्टेंट. अगली 2 गेंदे ट्राइडेंट नवी मुंबई के बनिस्बत 11 वॉरियर्स इंडिया के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है. अगदी बरोबर आहे, खूप महत्वाचा बॉल हा देखील असेल. 3 बॉलमध्ये 10 रन. किशनसाठी हा बॉल, आतमधली कडा घेतली बॅटची, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन इथे कंप्लीट करत असताना किशन दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय, थ्रो मात्र चुकीच्या एंडला येतोय आणि किशन इथे 1 रन मिळेल किशनला. आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये मात्र बॅट्समन आउट होईल राहुल जोगाडिया. म्हणजे येणारे 2 बॉल आता शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. 1 रन तर मिळाली किशनला, परंतु जमेची बाजू ट्रायडंट नवी मुंबईसाठी की षटकार मारणारा किशन देवेंद्र सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. हरीश सर, जी हाँ, 2 बॉल 9. स्ट्रोक अच्छा था, पहला रन बुरा किया, दूसरा हो सकता था. एक ही एक्शन में आके उठाया, गेंद को थ्रो किया गया है. विश्वनाथ जाधव ने थ्रो किया और वहाँ पर आउट कर दिया बॉलर तैयार. 2 बॉल 9. किशनसाठी हा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय आणि दुसरी रन इथे कंप्लीट झाली आहे. एक बॉल 7. मॅच जर टाय झाली तर पहिले विकेट्स पाहिल्या जातील आणि त्यानंतर टॉस. एक बॉल आणि 7 रन हे समीकरण या मॅचमध्ये. शेवटचा बॉल षटकार मारला तर मॅच होईल टाय. किशनसाठी हा बॉल आणि इथे मात्र पहा बॅट्समन आउट होईल LBWच्या स्वरूपामध्ये. आणि हा सामना इथे मात्र जिंकलाय 6 रनने टीम 11 वॉरियर्स विनर्स ने. They qualify for Super 6, 11 Warriors India, and they are really the winners. और यहाँ पर अब अगले मैच की विजेता टीम जो होगी, शांति रत्न डोंबिवली का जो अगला मुकाबला होने जा रहा है 11 वॉरियर्स दुबई के साथ, उस मैच की जो विजेता टीम है उसको फिर आखिरी मैच खेलना होगा ट्राइडेंट नवी मुंबई के साथ. गले मिलते हुए सुमित ढेकले. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय जीशान, ज्याने 2 ओव्हरमध्ये 9 रन खर्च केले आणि 2 विकेट्स घेतल्या आपल्या टीमसाठी. तर जीशान ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 6 रनने हा सामना इथे